नमस्कार, मी पूजा किचन हब या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मध्ये झणझणीत शेवभाजी. खूपच सोपी आणि कमी वेळेत बनणारी जबरदस्त शेवभाजी. तर चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्व पहिल्यांदा आपण गॅस पेटवला. पॅन आपला गरम झालेला आहे. त्यामध्ये पहिले थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालंय तर मी अशा प्रकारे 2 कांदे चिरलेत. तर हे पहिल्यांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर पूर्ण हे ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे, कारण की आपल्याला मसाला तयार करायचा आहे शेवभाजीसाठी. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण की मिठामुळे ना कांदा लवकर फ्राय होतो. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत असा परतायचा. तर बघू शकता किती छान प्रकारे आपला कांदा फ्राय झालेला आहे. कच्चा ठेवू नका कांदा, कारण की कच्चा कांदा असेल तर तुमच्या शेवभाजीची पूर्ण टेस्ट बिघडून जाईल. त्यामुळे आधी शेवभाजीचे पूर्ण मसाले व्यवस्थित भाजून घेऊयात. आपला कांदा पूर्ण फ्राय झालेला आहे. तर यामध्येच आपण आहे ना लसण आणि अद्रक हे पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. बघू शकतात की मी 10-12 पाकळ्या लसण घेतलेला आहे आणि थोडीशी अद्रक. तर याच्यामध्ये पूर्ण मी टाकून घेतलंय. याला पण चांगल्या प्रकारे फ्राय करायचं लसण अद्रकला. तर आपला कांदा लसण अद्रक चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण एक मोठं टोमॅटो घेतलंय, त्याचे असे काप केलेत, ते पण आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. टोमॅटो पण चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर होऊस भाजून घ्यायचे आपल्याला. तर मसाल्याला ना अधून मधून हलवत जा, कारण की मसाला खाली लागला ना करपल्याच्या नंतर तसं चांगली टेस्ट लागत नाहीये, सगळी टेस्ट बिघडून जाईल. तुम्ही बघू शकतात की आता आपला टोमॅटो पण याच्यामध्ये पूर्ण फ्राय झालेला आहे. पूर्ण हा मसाला एकजीव झालाय. तुम्ही बघू शकतात हा मसाला पूर्णपणे फ्राय झालाय. तर आता आपण याच्यामध्ये ना 1 वाटी कोथिंबीर घालूयात. मी एक स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर. तर याला पण आपण चांगल्या पद्धतीने फ्राय करूयात. कोथिंबीर याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्या, कारण की कोथिंबीरमुळे ना मसाल्याला चांगला सुगंध येईल आणि त्या मसाल्याची टेस्ट पण वाढेल. मी जसा मसाला फ्राय करत आहे तुम्ही पण असाच करा, कारण भाजीची टेस्ट हॉटेलपेक्षाही जबरदस्त होणार आहे. तर तुम्ही बघू शकता कोथिंबीर पण पूर्ण फ्राय झाली. तर आता आपण हे थंड करून घेऊयात, कारण की गरम गरम कधी मसाला मिक्सर मधून काढायचा नाही, कधी पण थंड करूनच मिक्सर मध्ये वाटण करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकतात हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण याला ना मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊयात. आपण याच्यामध्ये ना सगळा मसाला टाकून घेऊयात आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट करूयात. पॅन गरम झालेला आहे आपला. पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. तेल पण चांगल्या प्रकारे गरम झाल्याच्या नंतर 1 चम्मच जिरे टाकायचे, 1 चम्मच मोहरी. याला चांगल्या प्रकारे फ्राय होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये आता आपण जे कांदा टोमॅटो यांची पेस्ट बनवलेली आहे ती पण टाकायची. ती पेस्ट चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आणि अधून मधून हलवत राहायची, कारण की ही पेस्ट जर करपली तर चव चांगली लागणार नाही. तुम्ही बघू शकतात की किती छान पेस्ट हे झाली, मिक्स झालेली आहे याच्यामध्ये. याला तेल पण सुटले. त्याच्यामध्ये 1 चम्मच मी चटणी टाकली घरगुती, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी मिरची आणि शेवभाजी मसाला 1 चम्मच. तर हे पूर्ण मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे. तर मग अशा आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतलाय, त्याच्यामध्ये मसाला राहिला होता, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तो पण मसाला याच्यामध्ये ऍड झालेला आहे. फास्ट गॅस करा आणि फास्ट गॅसवर आपली ही प्युरी चांगली मिक्स करून घ्या.
आणि मी तिकडे 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी ठेवलंय गॅसवर. तर याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणीच टाकायचे, थंड पाणी नाही टाकायचं आपल्या भाजीमध्ये. तर लगेच चवीनुसार देखील मीठ टाकून घेऊयात. याला चांगलं मिक्स करा. तुम्ही बघू शकता प्युरी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे. तर याच्यामध्ये आता आपण जे गरम पाणी केलंय ते ऍड करूयात. बघू शकता त्याला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय. आपला मसाला पूर्णपणे शिजलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. मी हे 2 ते 3 माणसासाठी केलेलं आहे. त्याला मस्त उकळी येऊ द्यायची. तर तुम्ही बघू शकतात आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आणि तरी पण बघा तुम्ही वास तर इतका छान येतोय ना. तर आता आपण याच्यामध्ये ना शेव ऍड करणार आहेत. तर आज मला शेवभाजी रेसिपी बनवायची होती, त्यामुळे मी ऑफिसवरून येताना आठवणीनं अमूलचं बटर आणलेलं आहे. तर हे आहे ते अमूलचं बटर. तर मी याच्यामध्ये ऍड करते ते बटर पण, कारण की बटर मुळे ना आपल्या शेवभाजीला आणखीनही टेस्ट येणार आहे. कारण की तुम्ही जेव्हा शेवभाजी बनवताल ना तेव्हा अमूलचं बटर टाकत जा, कारण की त्यामुळे ना एकदम सुंदर अशी छान, कारण की तुम्ही आठवड्यातून एकदा बनवत असाल ना, तुम्ही 2दा बनवता, एवढी छान टेस्ट होणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये ना शेव टाकून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शेव टाकू शकतात, तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्यानुसार. तर मी हे 3 जणांसाठी शेवभाजी बनवत आहे. आता चांगल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्या. बटर पण पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाले. तर आपली शेव याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. तर याला आता 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. तर बघू शकतात आपली शेवभाजी तयार झालेली आहे. किती सुंदर. आता मी दाखवते तुम्हाला. बघा ह्याची ग्रेव्ही पण खूप छान झाली. ही तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा तंदूर सोबत पण खाऊ शकतात. बटर टाकल्यामुळे तर जास्तच वास येईल, खूप छान. याच्यावर आता फक्त लिंबू पिळायचे आणि कांदा. तर आपली शेवभाजीची रेसिपी खूप छान झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. धन्यवाद.